नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या एन जी सोल्युशन चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण व्ही बोर्डमासचे काही एक्झाम्पल पाहणार आहोत. सिम्प्लिफिकेशन टॉपिकमध्ये. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये 5 एक्झाम्पल पाहिलेले, आता 6वा पाहूया. तर मित्रांनो, प्रॅक्टिस केल्यानंतरच हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करणं इझी पडेल. तर आपण इथे पाहणार आहोत 4 × 3 डिवायडेड बाय 4. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये 4 × 3 डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 3 × 3. ब्रॅकेट फर्स्ट कंप्लीट, सेकंड कंप्लीट, थर्ड स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. मित्रांनो, आपण इथे पाहणार आहोत 4 × अगोदर हे 3 डिवायडेड बाय 4 लिहून घ्यायचं. त्यानंतर ब्रॅकेट सॉल्व करायचे. ब्रॅकेट सॉल्व करताना 3 × 3 अगोदर ब्रॅकेटमधलं सॉल्व करायचं. 3 × 3 9. त्यानंतर इथे 4 × 3 डिवायडेड बाय 9 आलं, तर त्यामध्ये अगोदर डिवाइड सॉल्व करायचं. मग 3 डिवायडेड बाय 9 ते आपण लिहून घेऊया ब्रॅकेटमध्ये. फोर इंटू 3 डिवायडेड बाय 9 हा एवढं आपण सॉल्व केलं आहे. तर इथे 4 × 3 डिवायडेड बाय 4. इथे 4 त्रिक 12, 12 भागिले 9, 12 भागिले 9ला आपण सिम्प्लिफाय करूया. 4 त्रिक 12, 3 त्रिक 9, 4 डिवायडेड बाय 3. तर इथे ब्रॅकेटमध्ये 4 डिवायडेड बाय 3. त्यानंतर 4 × ब्रॅकेटमध्ये 3 डिवायडेड बाय 4 चौक 16 भागिले 3. तर इथे 16 भागिले 3ला आपण उलट करूया. 4 × 3 × 3 डिवायडेड बाय 16. त्याला इन्व्हर्स केलं. त्यानंतर इथेच पुढे सॉल्व करूया. 4 × 3 त्रिक 9 डिवायडेड बाय 16. 9 डिवायडेड बाय 16. त्यानंतर 4 एके 4, 4 चौक 16, 9 डिवायडेड बाय 4. हे आन्सर आलेलं आहे मित्रांनो. तर हा पर्याय नसेल तर त्याला सिम्प्लिफाय करायचं. नाही, सिम्प्लिफाय नाही होऊ शकत. 9 डिवायडेड बाय 4. त्यानंतर आपण 7वा एक्झाम्पल पाहूया. 7वा एक्झाम्पल आहे 10 मायनस ब्रॅकेटमध्ये 5 मायनस ब्रॅकेटमध्ये 6 मायनस 5 मायनस 4 मायनस 3 ब्रॅकेट कंप्लीट. मित्रांनो, इथे 10 आपण लिहून घ्यायचं. 10 मायनस 5 मायनस ते 6 मायनस हा सॉल्व करायचं. 5 मायनस 4 1, 1 मायनस 3 मायनस 2. तर इथे 10 मायनस 5 मायनस 6, इथे 6 प्लस 2 होणार. हा मायनस बाहेर आला. तर इथे 10 मायनस 5 मायनस 6 प्लस 2 8. तर इथे 10 मायनस 5 मायनस 8 मायनस 3. इथे पुन्हा मायनस मायनस प्लस. 10 प्लस 3 इज इक्वल टू 13. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला सिम्प्लिफिकेशनचे एक्झाम्पल सॉल्व करता येतात व्ही बोर्डमासच्या पद्धतीने.
मित्रांनो, या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला खूप वेळेस हे क्वेश्चन मित्रांनो, आपण आता पॉईंटचं एक्झाम्पल पाहणार आहोत. 6.9 मायनस ब्रॅकेटमध्ये 3.19 इंटू 0.7 मायनस 0.50 ऑफ 8.5 मायनस 3.04 मायनस 2.85. मित्रांनो, हा एक्झाम्पल आपण आता सॉल्व करणार आहोत पॉईंटचा VBOD मासच्या सहाय्याने. मित्रांनो, इथे पाहूया 6.9 जसं तसं मायनस, आता अगोदर ब्रॅकेट सॉल्व करायचं. 3.90 इंटू 0.7 3.19 गुणिले 0.7 9 सते 63 3 हात 6 7 एके 7 7 आणि 6 13 3 हात 1 7 त्रिक 21 आणि 1 22. तर इथे 1 2 3 संख्या सोडल्यानंतर पॉईंट म्हणजे आलं 2.233 मायनस 0.50 ऑफ 85चं, तर इथे 8.5चं 8.5चं 50% म्हणजे किती आलं 4.25. डायरेक्ट घेतलं मित्रांनो. त्यानंतर मायनस 3.04 मायनस 2.85, तर इथे 6.9 मायनस 2.233. आता हे तिन्ही मायनस आहेत म्हणजे यांचा अगोदर आपण बेरीज करूया. 4.25 3.04 आणि प्लस 2.85 यांची बेरीज झाली 5 न 5 10 आणि 4 14 4 हातच्याला 1 8 न 2 10 न 1 11 1 हातच्याला 1 इथे दिला पॉईंट 4 न 1 5 5 आणि 5 10 10.14. तर यांची झाली 10.14 मायनसमध्ये 10.14 आणि हे प्लस आहेत म्हणजे त्यांचा वजाबाकी होणार मायनस 2.233. याचं आन्सर इथे आलं 0. 10तून 3 गेले 7, इथे आजचा देऊन टाकायचा. 3तून 3 गेले 0, इथे 1तून 2 जात नाही 11 घेतले 11तून 2 गेले 9, इथे दिला पॉईंट. इथे 10 10तून याचाच देऊन टाकायचं 9 9तून 2 गेले 7, इथे 0 7.907. तर हे मायनस मायनस प्लस झालं. 6.9 प्लस 7.907, तर ते आलं 6.9 प्लस 7.907 हे आलं 70. 9 दुने 18, 8 हातच्याला 1 7 दुने 14 14.807 आन्सर आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण पुढचा टॉपिकसुद्धा सिम्प्लिफिकेशनचा घेणार आहोत. तर आता आपण या टॉपिकमध्ये VBOD मासच्या साहाय्याने आपण प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे ते पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, हे असे एक्झाम्पल आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये खूप वेळा विचारले जातात, त्यामुळे आपण हा टॉपिक कव्हर केला आहे. मित्रांनो, आपल्या आता पुढील आपण स्क्वेअर क्यूब ते कसे काढायचे सिंपल पद्धतीने ते पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.